करायचं काय? खाली मुंडवर पाय. अरे यार किती करायचं काय? खाली मुंडवर पाय. अरे यार किती करायचं काय? खाली मुंडवर पाय. अरे याचा नकाशा मुंडवर पाय. अरे याचा नकाशा मुंडवर काय? किती करायचं काय? खाली मुंडवर पाय. बारामती शहरातला मुख्य चौक म्हणून तीन हत्ती चौकाकडे बघितलं जातो, परंतु या चौकामध्ये आता सध्या ट्रॅफिकची प्रचंड मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे. याच अनुषंगानं बारामतीतल्या तीन हत्ती चौकामध्ये या ठिकाणी मनसेच्या वतीनं आंदोलन केलं जाते. या ठिकाणी आपण बघू शकतो चौक हरवला आहे. तीन हत्ती चौकाचा केलाय भूलभुलैया अशा फलक घेऊन जे आहे ते मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. आपल्यासोबत सुधीर काटकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सर, तुम्ही आज आंदोलन करताय, नेमकी काय कारण आहे? हा या ठिकाणी पूर्वीचा तीन हत्ती चौक असा होता की जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि सुस्थितीमध्ये होता. या ठिकाणी सुशोभित करण्याच्या नावाखाली या ठिकाणी असं झालेलं आहे की आपल्या या भागातले लोकप्रतिनिधी जगाच्या कुठल्या तरी पाठीवरती जाऊन येतात, तिथलं बघतात आणि इथं करण्याचा ते प्रयत्न करतात. त्याबद्दल निश्चितपणे चांगल्या गोष्टी जर त्यांनी केल्या तर ते स्वागतार्थ आहे. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर या चौकाची नासाडी ज्याला म्हणतात ती नासाडी त्यांनी केलेली आहे. ते करत असताना कोट्यवधी रुपयाचा या ठिकाणी खर्च केलेला आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर नागरिकांना वळायचं असेल तर कुठं वळायचं काय कळत नाही. आतापर्यंत 100 पेक्षा अधिक अपघात या ठिकाणी झालेले आहेत आणि या ठिकाणी काय आहे की मनमानी पद्धतीचा कारभार या ठिकाणी आहेत. डोक्याचा वापर हा बुद्धीचा वापर हे चांगलं कृत्य करण्याकरता करायचा असतो याची माहिती या ठिकाणच्या प्रशासनाला लोकप्रतिनिधींना नसावी असं मला वाटतं. आपण जर बघितलं तर बारामती शहरामधले जिथं अत्यंत वर्दळ असलेले वाहतुकीचे रस्ते आहेत ते अत्यंत विकासाच्या नावाखाली छोटे केलेले आहेत. पर्यावरणाच्या नागरिकांना याच्यामुळे काय त्रास होते, काय सांगाल? नागरिकांना या ठिकाणी जर आता आपण जिथून उभं आहोत इथून जायचं कुठं याचं जरा तुम्ही चित्रीकरण बघा की माणसाने जायचं कसं काय. आज या ठिकाणी जर या माणसाला पुढे जायचं असेल तर त्यांनी आता अर्धा किलोमीटरचा वळसा घालून यायचंय. या ठिकाणच्या माणसाला जर इकडे जायचं असेल तर त्यांनी तिकडून यायचं आहे. अशा प्रकारचं वाहतुकीचा खेळकोंडोबा केलाय. त्याचा परिणाम फक्त नागरिकांवरती नाही तर पोलिसांवरती आलेला आहे की जिथं एक पोलीस लागायचा तिथं आता 4 पोलिसांची नियुक्ती करावी लागली. पण अजित पवार असं म्हणतात की शहर वाढते, शिस्त ट्रॅफिकची जी शिस्त आहे ती लावली पाहिजे. थोडे दिवस त्रास होईल परंतु त्या चौक झाल्यावर सगळं सुस्थितीत होईल. हे बघा तो चौक कसा केलेला आहे तुम्हीच बघा. ज्याला डोळे आहेत त्याला पण अक्कल पण आहेत. आणि हा जर चौक सुशिक्षित लोकांच्या विचार केला, आपण सुशोभित झाला आणि शिस्त लागली तरी चालेल, परंतु या ठिकाणी चौकच अस्तित्वात राहिले नाही. वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला आहे. त्याच्यामुळं हे जे काय सांगतात अजितदादा साहेब ते काय म्हणजे मूर्खाच्या नंदनवनामधलं कार्यक्रम आहे. मला सांगा, तुम्ही भूलभुलैया चौक या चौकाला नाव द्यावं अशी मागणी नगरपालिकेकडे केली होती, का मागणी केली होती? मुळात तुम्ही जर बघितलं तर या चौकात जर तुम्ही आलात तर तुम्हाला नक्की कुठं जायचं हेच कळत नाही. असं भूलभुलैयाचं वातावरण या चौकात आलं की माणसाच्या डोक्यात सुरू होतं. त्याच्यामुळे भूलभुलैया चौक हे एकदम परफेक्ट नाव या चौकाला आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तशी मागणी देखील आम्ही तुमची पुढची मागणी काय असणार आहे? प्रश्न असा आहे की पॅरिसच्या धर्तीवरती ते चौक करायचा त्यांचा निर्णय आहे, पण बारामतीतल्या शहरातल्या रस्त्यांची स्थिती चंद्रासारखी करून ठेवलेली आहे. प्रत्येक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. फक्त सुशोभीकरण म्हणजे काय विकास नाही, सौंदर्य आहे पण लोकांची गैरसोय झालेली आहे. ह्याच्यातनं जर त्यांनी या सगळ्याच गोष्टी आहेत. बारामतीत फक्त हे एक उदाहरण आहे. सगळेच रस्ते आणि सगळेच कामं हे फक्त दिसायला छान पण त्याच्यात कुठल्याही लोकांची सोय झालेली नाहीये. काय त्रास होतो? आज TC कॉलेजवरून येणारा समजा विद्यार्थी आहे, त्याला बिग बन चौकात जायचं म्हणलं तर त्याला पंचायत समितीला जावं लागतं साहेब इथनं घेऊन. अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येकाची गळचेपी करण्याचा प्रयत्न चाललाय. आणि तुम्हाला जर सुशोभीकरणच करायचंय ना, हे पॅरिसच्या धर्तीवर पूल बांधायचा होता तर सहयोग सोसायटीत बांधायचा होता ना. आम जनतेला कशाला त्रास देताय तुम्ही? त्यांनी एक बोर्ड हातात दिलाय, चौकातून कुठल्याही रस्त्याने कुठे जायचं हे कळेल तेव्हा कळेल, पण चौक पाहून कोणत्या नेत्याच्या मागे जायचे नाही हे जनतेला कळालं पाहिजे. काय नेमकं त्यांचं असं कारण असं आहे की या ठिकाणी जर ज्याचं डोकं आहे ह्या चौकापुरतं, ज्याला डोकं नाही त्या माणसाने हा चौक बनवलेला आहे. मग अशा डोकं असलेल्या नेत्याच्या बरोबर जायचं का नाही जायचं हे त्यांना सांगायचंय. थेट तुम्ही म्हणताय अजित पवारांच्या मागे जायचं का नाही जायचं?
नाही बरोबरच आहे ना, म्हणजे सुशोभीकरणाच्या नावाखाली नुसतं जनतेच्या पैशाचं कसा इथं नासाडी चालली हे आपल्याला इथं दिसतंय. कंटिन्यू इथं ह्या चौकामध्ये अपघात होत आहेत. परवाच आमच्या नातेवाईकांचा या ठिकाणी गंभीर अपघात झालेला आहे. त्यांच्यावरती रुबी हॉल येथे उपचार चालू आहे. म्हणजे या सामान्य नागरिकांनी मग याचं उत्तर कोणाकडे मागायचं? पुढची भूमिका काय असणार? आता याच्यावरची पुढची आज आम्ही आंदोलनाने लोकांचं लक्ष वेधलेलं आहे. आता आम्ही प्रशासनाला सांगणार आहे की हा जो चुकीचा आराखडा बनवलेला चौक आहे तो दुरुस्त करण्यात यावा आणि याचा चुकीचा आराखडा ज्यांनी तयार केलेला आहे त्याच्याकडनं हे जे झालेले खर्चाचे पैसे वसूल करण्यात यावे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो 3 हत्ती चौकामध्ये मनसेच्या वतीनं आंदोलन चालू केलेलं आहे. जो आराखडा चुकलेला आहे तो दुरुस्त करण्यात यावा आणि जो खर्च झालेला आहे तो या कॉन्ट्रॅक्टकडून घ्यावा अशी मागणी जी आहे ती मनसेच्या वतीने केली जाते. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.